विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज इंडियन इकॉनॉमीचा जो पेपर आहे तर यामध्ये भारतीय नियोजनाची पार्श्वभूमी हा जो मुद्दा होता तर तो मुद्दा आपण मागील तासामध्ये अभ्यासला. तर आज आपल्याला जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो आहे भारतीय नियोजनाची व्यूहरचना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रॅटजी ऑफ इंडियन प्लॅनिंग असं म्हणतो. तर आपल्याला आज व्यूहरचना ही अभ्यासायची आहे. आणि मग व्यूहरचना अभ्यासत असताना आपल्याला वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय नियोजनाची जी काही व्यूहरचना आहे ती व्यूहरचना कशी राहिलेली आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता नियोजनाच्या यशस्वीसाठी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेला आर्थिक विकासाचा जो काही रचनात्मक मार्ग म्हणजे नियोजनाची व्यूहरचना होय. म्हणजे नियोजनाची व्यूहरचना कशाला म्हणायचं तर ते आपल्याला सुरुवातीला माहीत असलं पाहिजे. तर मग नियोजनाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेला आर्थिक विकासाचा रचनात्मक मार्ग म्हणजे नियोजनाची व्यूहरचना. आता दुसऱ्या शब्दामध्ये नियोजनाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली रचनात्मक युक्ती म्हणजे नियोजनाची उद्दिष्टे, डावपेच किंवा बेत म्हणजे नियोजनाची. आता रचनात्मक युक्ती म्हणजे काय? नियोजनाची उद्दिष्टे असतील, डावपेच असतील किंवा बेत म्हणजे नियोजनाची व्यूहरचना होय. आणि मग बदललेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजनाची व्यूहरचनासुद्धा बदलावी लागते. याचा अर्थ नियोजनाच्या यशस्वीसाठी नियोजनाच्या अंमलबजावणीचे रचनात्मक मार्ग किंवा डावपेचसुद्धा बदलले जातात. आणि यामुळे मग भारतीय नियोजनाचा जर आपण विचार केला तर भारतीय नियोजनाची व्यूहरचनासुद्धा उद्दिष्टानुरूप परिस्थितीनुरूप बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणती व्यूहरचना होती, कशी होती तर त्याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आता आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहूया. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत देश हा नुकताच स्वातंत्र्य झालेला होता आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनर्वसन करणे आवश्यक होते. आणि म्हणून मग पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय नियोजनाची व्यूहरचना ही स्वीकारण्यात आली. आणि मग परंपरागत स्वरूपाची शेतीला प्राधान्य देणारी जी काही व्यूहरचना होती ती व्यूहरचना पहिल्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारली. मग यामध्ये जमीन सुधारणा कायदे करण्यात आले. शेती सुधारण्याच्या माध्यमातून अन्नधान्याचे उत्पादन वाढवून अर्थव्यवस्था अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असा प्रयत्न करण्यात आला. आणि या व्यूहरचनेमध्ये औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष झाले. शेती विकास व सुधारणांना महत्त्व देऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला पाहिजे आणि मग त्यासाठी यामध्ये प्रयत्न केले. परंतु पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण नुकतंच पारतंत्र्यामधून स्वतंत्र झालेलो होतो आणि त्यामुळे मग ही जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट ही व्यूहरचना आपल्याला काय म्हणतो की तेवढ्या प्रमाणात यशस्वी झाली नाही. आणि म्हणून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही आणि देशात बेरोजगारीसुद्धा आपल्याला वाढलेली ही दिसून येते. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये काय व्यूहरचना होती ते माहीत असले पाहिजे. आता दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या 5 वर्षासाठी होती. आणि यामध्ये मग पहिल्या वार्षिक योजनेमध्ये शेती विकासाला प्राधान्य दिले होते. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं तर जलद औद्योगिकरणाद्वारे आर्थिक विकास साध्य करण्याची व्यूहरचना तयार करण्यात आली. की औद्योगिकरणाद्वारे आर्थिक विकास साध्य करण्याची व्यूहरचना ही स्वीकारण्यात आली. आणि मग त्यासाठी महालनोबिस प्रतिमानाचा स्वीकार करण्यात आला. आणि मग महालनोबिस प्रतिमान जे आहे ते रशियाच्या आर्थिक विकासाच्या व्यूहरचनेवर आधारित होते. आणि मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या व्यूहरचनेत लोखंड, पोलाद, ट्रॅक्टर, रासायनिक खते, भांडवली वस्तू इत्यादी ज्या काही पायाभूत उद्योगावर भर देण्यात आला. याचाच अर्थ काय
तर देशामध्ये अवजड आणि भांडवली वस्तूचे उद्योग निर्मितीमार्फत आर्थिक विकास ही व्यूहरचना या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली. आणि मग परंतु आपण जर पाहिलं तर भांडवली वस्तूच्या निर्मितीला दीर्घ कालावधी लागतो आणि मग अधिक भांडवलात कमी रोजगार निर्मिती होते. त्यामुळे या योजनेच्या व्यूहरचनेत काही अंशी लघु आणि कुटीर उद्योग यांच्या स्थापनेवर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आले. आणि मग अशा प्रकारे देशात उद्योगांची मजबूत पायाभरणी करून कृषी व्यवसायाला सुद्धा चालना मिळेल असे मानले गेले. परंतु या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं की कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले. आणि एवढेच नाही तर लोक अशी सुद्धा टीका करू लागले की लोक ट्रॅक्टर खाऊ शकत नाही अशी सुद्धा टीका या कालखंडामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यामध्ये करण्यात आली. थोडक्यात दुसरी पंचवार्षिक योजना जी होती ती उद्योगावर आधारित पंचवार्षिक योजना होती. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजना जी आहे तर तिसरी पंचवार्षिक योजना, आता यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अनुभव हे पाठीशी होते आणि म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेत अर्थव्यवस्थेचे पुनर्वसन करण्यासाठी कृषी उद्योगाला प्राधान्य दिले होते आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक पाया उभारणी करण्यावर भर देण्यात आला होता. आणि मग ह्या ज्या काही पहिल्या दोन पंचवार्षिक योजना होत्या तर यामधील असंतुलित व्यूहरचनेची जी आखणी करण्यात आली होती. तर मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आले तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मग जे काही अवजड उद्योग आहेत त्या अवजड उद्योगांचा सुद्धा विकास करण्याचे ठरवले आणि त्यामुळे लोकांची उत्पन्न पातळी वाढली. परंतु उपभोग्य वस्तूचे उत्पादन वाढले नाही आणि मग या उलट अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशात किंमत पातळी वाढून सामान्य जनतेच्या हाल अपेष्टात वाढ झाली. आणि मग ही किंमत पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा कृषी विकास आणि आपण जे दुसऱ्या योजनेत अर्धवट राहिलेले पायाभूत उद्योग होते तर यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. आणि मग दोन्हीच्या संतुलित विकासाची व्यूहरचना या कालखंडामध्ये स्वीकारण्यात आली. आणि मग या व्यूहरचनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर आणि आर्थिक विषमता कमी करण्यावर भर देण्यात आलेला आहे. परंतु काय झालं की 1962मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि 1965मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. यामुळे जे काही उपलब्ध साधन सामग्री होती देशाकडे ती विकास कामाऐवजी संरक्षण क्षेत्राकडे वळवण्यात आली. आणि मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची जी व्यूहरचना होती ती योग्य प्रकारे अंमलात आणणे शक्य झालेले नाही. तर तिसरी पंचवार्षिक योजना जी होती ती संतुलित होती. आता त्यानंतर 3 वार्षिक योजना ह्या आखण्यात आल्या. कारण आता ह्या 3 वार्षिक योजना ज्या होत्या त्या 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 या 3 वर्षासाठी होत्या. आणि हे ज्या योजना 3 वर्षाची एक वर्षाची योजना राबवण्यात आली याचे कारण 1962 ते 1965मध्ये चीन आणि पाकिस्तान यासारख्या देशांनी आपल्याबरोबर युद्ध केले. त्यामुळे देशात किंमत पातळी वाढली. परकीय चलनाचे अनिष्ट परिणामसुद्धा या कालखंडामध्ये झाले. त्यामुळे देशामध्ये अर्थव्यवस्थेत अस्थैर्य निर्माण झाले. आणि मग चौथी पंचवार्षिक योजना राबवण्यास पुरेशी साधन सामग्री आवश्यक होती तर ती उपलब्ध करणे शक्य व्हावे किंवा ती झाली पाहिजे. आणि त्यामुळे चौथी पंचवार्षिक योजना पुढे ढकलण्यात आली. आणि मग तिचा कालखंड जो आहे जो 1966 ते 1970 असा होता. तर त्या कालखंडामध्ये ती झाली नाही. आणि मग परिणामी देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी अनुकूल परिस्थिती वातावरण निर्माण करणे ही या 3 वार्षिक योजनेची व्यूहरचना होती. आणि मग या 3 वार्षिक योजनेची जी व्यूहरचना आहे ती या पद्धतीने स्वीकारण्यात आली होती. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना. आता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महान नोबेल प्रतिमानाचा त्याग करून प्रथमच डॉक्टर D.R. गाडगीळ यांचे तंत्र स्वीकारले गेले.
आणि मग गाडगीळ यांनी वास्तव स्वरूपाची रचना सुचवली. जी व्यूहरचना आहे ती व्यूहरचना सुचवली. आणि मग त्यांच्या व्यूहरचनेत त्यांनी स्थैर्यासहित आर्थिक विकास व स्वावलंबन प्राप्त करून संतुलित विकास करण्याचे डावपेच जे आहे ते या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सांगितले. आणि मग स्थैर्यासहित आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारने अन्नधान्याचा राखीव साठा निर्माण केला. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबन होण्यासाठी अल्पभूधारक असेल, सीमांत शेतकरी असतील यांच्यावर लक्ष केंद्रित केले. सिंचनाच्या सोयी, उच्च प्रतीची बियाणे, रासायनिक खते यांना महत्त्व दिले. आयात पर्यायीकरण धोरण स्वीकारले आणि संतुलित विकास साध्य करण्यासाठी प्रादेशिक नियोजनाला महत्त्व दिले. मागास भागात स्थापन होणाऱ्या उद्योगांना करात सवलती आणि कर्जाची सोय उपलब्ध करून दिली. आणि मग तसेच सार्वजनिक उद्योगाची स्थापना मागास भागात करण्याचे धोरणसुद्धा या काळामध्ये स्वीकारले. तर यामधून मग देशामधील जी काही नागरिकांच्या उत्पन्नात आणि प्रादेशिक विषमता कमी करण्यासुद्धा प्रयत्न या कालखंडामध्ये झालेला आहे. परंतु व्यवहार शास्त्रातील वाढती तूट, दारिद्र्य, बेरोजगारी यामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेप्रमाणेच चौथी पंचवार्षिक योजनेतील डावपेचांचे सुद्धा अपेक्षित परिणाम झाले नाहीत, अशी टीका या चौथ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. त्यानंतर 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या कालखंडासाठी राबविण्यात आली. आणि मग पहिल्या 4 पंचवार्षिक योजनेमधील जे डावपेच होते त्याचे अपेक्षित परिणाम घडून आले नाहीत. आणि मग परिणामी देशात दारिद्र्य, बेरोजगारी, किंमत पातळी, आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे 5व्या पंचवार्षिक योजनेच्या व्यूहरचनेचे ब्रीदवाक्यच हे होते की गरिबी हटाव. आणि मग त्यासाठी मग देशात 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास, संतुलित विकास जो आहे तो संतुलित विकास करणे, किंमत स्थिरता, रोजगाराच्या संधी वाढविणे, कामगारांना किमान वेतनाची हमी देणे, तर इत्यादी उद्दिष्टे या 20 कलमी कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आली. आणि मग दारिद्र्य निर्मूलनासाठी गरिबांना घरे, कारागिरांना व लहान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमजुरांना किमान वेतन व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे यासारख्या मार्गाचा अवलंब करण्यात आला. आणि मग तसेच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी जमीन धारण क्षेत्रावर कमाल मर्यादा घालण्यात आल्या. जमिनीचे पुनर्वाटप करण्यावर भर देण्यात आला. अशा पद्धतीने जी काही 5व्या पंचवार्षिक योजनेची व्यूहरचना होती ती स्वीकारण्यात आली. परंतु 1977 काँग्रेस सरकार कोसळले आणि जनता सरकार निवडून सत्तेवर आले. आणि नंतर जनता सरकारने ही 5वी पंचवार्षिक योजना निर्धारित कालावधीपेक्षा 1 वर्ष अगोदरच काय केली, संपुष्टात आणली किंवा संपवली. मग 6वी पंचवार्षिक योजना ही जनता सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी तयार केली. आणि मग जनता सरकार हे जे आहे हे 1977 सत्तेवर आले आणि 1980पर्यंत 80मध्ये ते पुन्हा कोसळले. आणि मग पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आले आणि नवीन काँग्रेस सरकारने 1978 ते 1983 या कालावधीतील जनता सरकारची जी काही पंचवार्षिक योजना होती ती संपुष्टात आणली आणि नव्याने 1980-85 या कालावधीसाठी 6वी पंचवार्षिक योजना राबवली. आणि मग आजपर्यंतच्या ज्या काही पंचवार्षिक योजना होत्या त्या देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढल्यास तो विकास तळागाळापर्यंत झिरपत जाऊन विकासाची फळे आपोआप देशातील गरीब लोकांपर्यंत पोहोचतात असे गृहीत धरण्यात आले होते. ते असत्य असल्याचे वास्तव मान्य करण्यात आले आणि परिणामी आर्थिक विकास आणि बेरोजगारी व दारिद्र्य दूर करण्यासाठी या योजनेची जी व्यूहरचना आहे ती व्यूहरचना तयार करण्यात आली. आणि मग या व्यूहरचनेची अंमलबजावणी करताना मग राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आहे, समन्वित ग्रामीण विकास कार्यक्रम आहे ते राबवण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्यात आला. ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. निर्यातीवर भर देण्यात आला. औद्योगिक क्षेत्राची नियंत्रणे कमी करून
औद्योगिक परवानाबाबत उदार धोरण स्वीकारण्यात आले आणि मग अशा पद्धतीने जी काही व्यूहरचना होती ती 6व्या पंचवार्षिक योजनेची काँग्रेस सरकारने त्या कालखंडामध्ये स्वीकारली. त्यानंतर 7वी पंचवार्षिक योजना, यामध्ये जी व्यूहरचना होती ती व्यूहरचना ही 15 वर्षाची दीर्घकालीन व्यूहरचना तयार करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये केला. आणि मग 15 वर्षाकरिता किती लोकसंख्या वाढेल याबाबत विचार करून आर्थिक विकासाची व्यूहरचना तयार करण्यात आली. आणि मग उत्पादक रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, ग्रामीण औद्योगिकरण करणे, दर हेक्टरी उत्पादन वाढवणे, लोकसंख्या नियंत्रण, स्त्री साक्षरता वाढवणे, ऊर्जा क्षेत्राचा विकास करणे, उद्योगांचे आधुनिकीकरण करणे, परवाना पद्धती उदार करणे, श्रमिकांच्या उपभोगाच्या वस्तू उत्पादनावर भर देणे, तर इत्यादीवर या व्यूहरचनेमध्ये भर देण्यात आला. परंतु ही जी व्यूहरचना आहे तर या व्यूहरचनेत वाढत्या किंमत पातळीकडे दुर्लक्ष झाले आणि मग भारतासारख्या गरीब आणि अति लोकसंख्या असलेल्या देशाला किंमत पातळीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते आणि त्यामुळे या कालखंडामध्ये असंख्य गरीब जनतेचे हाल अपेष्टा जे आहेत त्यात वाढ झालेली दिसून आली. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना आहे. 8वी पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही राजकीय स्थैर्य होते 1990मध्ये सुरू होण्याऐवजी ही योजना 1993मध्ये सुरू झाली. आणि मग या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक संकटातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परकीय चलनाची समस्या आहे, अनियंत्रित किंमत पातळी, औद्योगिक मंदी, राजकोषी तूट इत्यादी प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था कोलमडून टाकतात की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि मग त्यामुळे अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि त्या दृष्टीने या पंचवार्षिक योजनेची व्यूहरचना तयार करण्यात आली. परिणामी आर्थिक व राजकोषीय धोरणात सुधारणा करण्यात आल्या. सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करून खाजगी क्षेत्रावर भर देण्यात आला. दारिद्र्य निर्मूलन करणे, रोजगाराच्या संधी वाढवणे, शिक्षण व आरोग्य सेवांचा दर्जा वाढविणे, लोकसंख्या नियंत्रण करणे, प्रादेशिक समतोल दूर करणे, अंदाजपत्रकीय तूट कमी करणे, व्यवहार तोलातील असमतोल दूर करणे, किंमत पातळी नियंत्रित करणे अशा विविध उद्दिष्टांचा समावेश 8व्या पंचवार्षिक योजनेच्या व्यूहरचनेत करण्यात आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना. आता 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1997 ते 2002. आणि मग 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये व्यूहरचना न्यायपूर्ण वितरण आणि समानतेसह विकास या 2 उद्दिष्टावर आधारित तयार करण्यात आली. आणि मग या व्यूहरचनेचे प्रमुख 4 भाग होते. त्यामध्ये पहिला भाग होता मानव जीवनाची गुणवत्ता वाढविणे, रोजगार निर्मिती करणे, प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि आत्मनिर्भरता प्राप्त करणे. या 4 भागात ही व्यूहरचना तयार करण्यात आली. आणि मग मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी दारिद्र्य निर्मूलन करण्यावर भर देण्यात आला. रोजगार निर्मिती करण्यासाठी औद्योगिकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी औद्योगिकरण व आधुनिकीकरणाचा मार्ग अवलंबिला व आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी अन्नधान्य उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. आणि अशा प्रकारे 9व्या पंचवार्षिक योजनेची व्यूहरचना यशस्वी करण्यासाठीचे प्रयत्नही करण्यात आले. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007 या कालखंडासाठी राबवण्यात आली. आणि या योजनेत विविध क्षेत्राची कार्यक्षमता वाढवून उच्च विकास दर प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना तयार करण्यात आली. आणि यामध्ये समता व सामाजिक न्याय या उद्दिष्टाला सुद्धा आर्थिक विकासाला तेवढेच महत्त्व देण्यात आले. आणि मग दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमातील त्रुटी व भ्रष्टाचार दूर करून त्यामध्ये लोकसहभाग वाढवून दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे सुद्धा यामध्ये ठरवण्यात आले. आता वरील निर्धारित व्यूहरचना यशस्वी करण्यासाठी शासनाची भूमिका महत्त्वाच्या आधारभूत सेवा, सामाजिक सेवा यावर लक्ष केंद्रित करणारी असेल. नवीन आर्थिक धोरणानुसार खादी क्षेत्रात अधिक वाव दिला जाईल.
त्यातून खाजगी व सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढेल. विकास निधी अतिमहत्त्वाच्या कार्यासाठी वापरला जाईल. विविध क्षेत्रातील संतुलित विकासासाठी ग्रामीण भागातील पायाभूत सेवांवरील गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येईल. रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी लघु उद्योगांची भूमिका महत्त्वाची मानली गेली. आणि मग अशा प्रकारे 10व्या पंचवार्षिक योजनेत जी काही व्यूहरचना होती ती उच्च आर्थिक विकास दर प्राप्त करणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे यासाठी ही महत्त्वाची आहे. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना ही 2007 ते 2012 या कालखंडासाठी राबवण्यात आली. आणि मग जलद आर्थिक विकास व सर्वसमावेशक वृद्धी हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा व्यूहरचनेचा गाभा होता. जलद आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक वृद्धी. आणि या योजनेची व्यूहरचना यशस्वी करण्यासाठी 10% आर्थिक वृद्धी दर वाढविणे, सर्वसमावेशक वृद्धीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियोजनाच्या लाभापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छता इत्यादी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची व्यवस्था करणे, 4% एवढा कृषी विकास दर प्राप्त करणे, सुशिक्षितांची बेरोजगारी कमी करणे, सर्व खेड्यामध्ये दूरध्वनीची उपलब्धता करणे, सर्वांना वीज उपलब्ध करून देणे, प्रादेशिक विषमता कमी करणे इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आले. तर अशा प्रकारे प्रत्येक पंचवार्षिक योजनेत व्यूहरचनेची आखणी करून आर्थिक नियोजन यशस्वी करण्याचा प्रयत्न या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला. परंतु व्यूहरचनेतील अवास्तविकता व अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे भारतीय नियोजन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक गंभीर प्रश्न आजही तसेच शिल्लक आहेत. असे असले तरी प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये विशिष्ट प्रकारची व्यूहरचना ही स्वीकारलेली असते. यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे की भारतीय नियोजनाची व्यूहरचना स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहावा. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या समस्या नोंदवा, त्या नक्की आपण सोडवूया. थँक्यू.